नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे। भाऊ गेलाय बैठकीला, त्याच्यामुळे आज मी सुरुवात करते आणि आज मी तुमच्यासोबत एक छान मस्त रेसिपी शेअर करणार आहे। म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला बिर्याणी दाखवली आहे किंवा असं भाज्या झणझणीत किंवा आपले फास्ट फूड स्टाईल काही दाखवले, समोसा वडापाव पण दाखवलेले आहे, मोमोज पण दाखवलेले आहेत, आपले जुने व्हिडिओज पण आहेत, तुम्ही नसते बघितले ते पण चेकआउट करा। आणि त्याच्यानंतर आज एकदम सिंपल थाळी आहे, फक्त मोजून 25 मिनिटात होणारी आहे, म्हणजे इन्स्टंट आहे। एक म्हणजे कुळदाची पिठी। मागच्या काही व्हिडिओज मध्ये म्हणजे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कुळदाची पिठी म्हणजे काय काय साहित्य लागतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। त्याच्यानंतर ते पीठ वगैरे ते आपलं झालं होतं की आपल्याला कुठे चक्की मिळत नव्हती घरगुती, त्याच्यामुळे आपण बाहेरच्या चक्कीवरून ते दळून आणलेलं आहे फायनली। आणि त्याचा सुगंध घेतला मी त्या पिठाचा, तर त्याच्यामध्ये काही असं मिक्स वाटत नाहीये केलेलं, कारण बऱ्याचदा होतं की गव्हाचं पीठ एक्स्ट्रा पडतं किंवा तांदळाचं एक्स्ट्रा पडतं, तर तसं नाहीये। त्याच्यामध्ये बऱ्यापैकी छान सुगंध येतो। आणि तुम्हाला जर ते नसेल माहिती कुळदाच्या पिठीमध्ये काय काय साहित्य लागतं, तर त्याची लिंक मी देते, तुम्ही तिकडे जाऊन नक्की चेकआउट करा, नक्की बघा तो व्हिडिओ। आणि त्याच्यानंतर मग ते पीठ रेडी होतं, तर ते पीठ रेडी झालेलं आहे फायनली। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुळदाची पिठी, त्याच्यानंतर मुळ्याची चटणी। हो, मुळ्याची चटणी म्हणजे आपण मुळ्याची भाजी असते आपली पालेभाजी, तर त्या मुळ्याच्या भाजीची चटणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यानंतर मला कमेंट आली होती की ताई भाकरी आणि चपाती कशी करतात। आता भाकरी आणि चपाती करण्याचे भरपूर प्रकार आहेत। भरपूर म्हणजे कोणी गरम पाणी करून त्याच्यामध्ये ऍड करतं भाकरीच्या पिठामध्ये आणि नंतर मध्ये पीठ मळतात। त्याच्यानंतर मी तर नॉर्मल पद्धतीनेच करते, नॉर्मल जशी मला येते, बट हा बेसिक भाकरी येते तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते। नाचणी आणि ज्वारीची मिक्स अशी भाकरी आहे, म्हणजे दरवर्षी आपल्याकडे तसं पीठ बनतंच प्रत्येक वेळेला, तर ते एक आहे। आणि मुळ्याच्या चटणीसाठी मी खूप एक्सायटेड आहे, तुम्ही पण आहात ना, आय नो दॅट। सो हा अशा मी काही रेसिपीज तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी थोडीशी तयारी अगोदरच करून घेतली आहे। मसाल्याचा डब्बा आहे, म्हणजे बेसिक हळद आणि मसाला लागणार आहे। त्याच्यानंतर हे आहे कुळदाचं पीठ आणि इकडे आहे कांदा, कढीपत्ता, लसूण। आता या सगळ्या गोष्टी आहेत इथे, त्या फक्त पिठीसाठी लागणार। त्याच्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे अर्धा, आणि त्याच्यानंतर कोकम सुद्धा घेतलाय, कोकम इम्पॉर्टंट आहे पिठीमध्ये। त्याच्यानंतर एक हिरवी मिरची कट करून घे। आता या सगळ्या गोष्टी आपल्याला कुळदाच्या पिठीसाठी बेसिक मसाले। त्याच्यानंतर आता हे मी तुम्हाला दाखवते, इकडे हे आहे आपली चटणीची तयारी, म्हणजे मुळ्याच्या भाजीची। इकडे मुळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून, सोलून, सालं काढून आणि मग असे पीसेस करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर ही पानं स्वच्छ धुवून अशापैकी जाडसर थोडेसे पीसेस करून घेतलेले आहेत, म्हणजे थोडंसं कट करून घेतलेला आहे मुळा। आणि त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटपणासाठी, कारण आपल्याला या चटणीमध्ये मसाल्याचा वापर नाही करायचा। आणि इकडे चाट मसाला घेतलाय आणि इकडे साधं मीठ आणि इकडे 2 मस्त लालसर असे टोमॅटो घेतलेले आहेत, हे आपल्याला मुळ्याच्या चटणीसाठी लागणार आहे। सोबत मीठ, तेल आणि आपले मसाले। तर आपण करूया पहिले कुळदाची पिठी। टोपामध्ये आपण ऍड करूया तेल, त्याच्यानंतर लगेच कांदा, लसूण आणि कढीपत्ता। नंतर यामध्येच आपल्याला टोमॅटो, मिरची आणि कोकम एक ऍड करायचं, थोडंसं मीठ ऍड करूया, म्हणजे टोमॅटो आणि कांदा लवकर शिजेल। मिक्स करून घेऊया छानपैकी। कांदा आणि टोमॅटो एकदम स्मूथ झाला पाहिजे, त्यासाठी आपण झाकण ठेवून देऊया एक 5 मिनिटासाठी। आणि कुळदाची पिठी बनवायची असेल ना, तेव्हा कुळीत पीठ एकदम कमी घ्यायचं। म्हणजे बघा, मी फक्त 2 ते 3 चमचे घेतले होते, कारण त्याच्यामुळे पिठी खूप घट्ट होते आणि नंतर आपण मिक्स करत राहिलो ना, तेव्हा पण नंतर ती घट्ट होत जाते। त्याच्यामुळे एवढंच इनफ आहे, म्हणजे 3 जणांसाठी साधारणतः। अजून जास्त लोक असतील तर त्यांच्यासाठी वाढवलं तरी चालेल। नंतर चेक करूया, 5 मिनिटं झालेली आहेत आणि ते कांदा टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे, म्हणजे सॉफ्ट झालेला आहे। कोकम कंपल्सरी टाकायचं आपल्याला, परत त्याच्यामध्ये लसूण पण कंपल्सरी आहे टाकणं, कारण त्याच्यामुळे टेस्ट येते। आपल्याला जर लसूण मध्येच फक्त जर आपल्याला फोडणी द्यायची असेल तरी पण कुळदाची पिठी खूप मस्त लागते। म्हणजे आम्हाला कधी कंटाळा आला, कधी पटकन बाहेर जायचं असेल, काही जास्त काम असेल, तर तेव्हा फक्त लसूण 2-3 पाकळ्या चेचून घ्यायच्या, तेल, मीठ, मसाला आणि कोकमामध्ये पिठी छान होते। पण आपल्याला जर अजून छान करायची असेल तर कांदा टोमॅटो घेणं गरजेचं आहे। त्यातल्या त्यात आपला जो गरम मसाला असतो, जो आपलं वाटण वाटलेलं असतं, कांदा आणि खोबऱ्याचं सुक्या, परत काय अख्खे मसाले खडे, परत अजून लसूण वगैरे असं सगळं मिक्स आपला जो अख्खा गरम मसाला असतो, त्याचा एक जरी चमचा याच्यामध्ये ऍड केला तरी पण अजून टेस्ट वाढते। तर आता गरम मसाला तर नाहीये, पण त्यातल्या त्यात खूप छान झणझणीत पिठी कशी होते ते मी तुम्हाला दाखवते। आता कांदा आणि टोमॅटो छान शिजलाय, त्याच्यामध्ये आपण मसाले बेसिक ऍड करूया, म्हणजे काय फक्त हळद आणि मसाला। तर याच्यामध्ये गरम मसाला पावडर ऍड केली तरीही चालेल, थोडीशी हळद, आपला घरगुती लाल तिखट मसाला, मिक्स करून घेऊया। आणि त्याच्यानंतर हे पीठ पुन्हा एकदा ढवळायचं आहे, मिक्स करायचं आहे, कारण ते थोडंसं घट्ट होतं, मग खाली ते चिटकून राहतं, त्याच्यामुळे मिक्स करून याच्यामध्ये पटकन ऍड करायचं। आणि नंतर मग आपल्याला किती पाणी, किती पातळ हवे पिठी किंवा काय, त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं। अशी पिठी मी बोलली ना की अशी घट्ट होत जाते, त्याच्यामुळे लगेच आपण आता याच्यामध्ये पाणी ऍड करूया।
आणि मीठ आपण सुरुवातीलाच ऍड केलं होतं, त्याच्यामुळे पुन्हा मीठ ऍड करायची गरज नाहीये, पण टेस्ट करून बघायचं वाटलं तर ऍड करू शकतो. आणि पिठीला जोपर्यंत छान उकळी येत नाही तोपर्यंत पिठी आपली रेडी नाही असं समजायचं. मी तुम्हाला दाखवतेस की कशी उकळी यायला पाहिजे. तर आता पिठीला हळूहळू उकळी यायला लागली आहे आणि छान कलर पण आलाय पिठीचा, तुम्ही बघू शकता. आणि मी बोलल्याप्रमाणे बोलली ना, खूप घट्ट अशी होती. तर थोडक्यात आता एवढी कन्सिस्टन्सी आहे, तर हीच भातासोबत खायला आणि भाकरी सोबत खायला खूप छान लागेल. त्याच्यामुळे एवढेच आपण ठेवूया, जास्त पातळ नको करूया. इकडे अशी पिठीला छान उकळी आली आणि जेव्हा अशी पूर्ण वरती लेअर तयार होत नाही तोपर्यंत आपली पिठी रेडी होत नाही. म्हणजे आता ही लेअर तयार झालेली आहे पिठीवरती आणि आपली पिठी तयार आहे खाण्यासाठी. आणि याच्यामध्ये जर कोथिंबीर ऍड करायची तर पण गरज नाही अजिबात. छान उकळी आलेली आहे, तयार आहे कुळदाची पीठ. झाली की नाही फक्त 5 मिनिटात कुळदाची पीठ तयार. चला आता मी तुम्हाला दाखवते मुळ्याच्या भाजीची चटणी. चला आता आपण पहिले गॅसवर ठेवूया पॅन. छानपैकी असा पॅन किंवा तवा काही चालेल. आणि त्याच्यानंतर थोडासा तो तापला की त्याच्यामध्ये आपण तेल ऍड करायचं. तेल ऍड करूया थोडंसं आणि त्याच्यानंतर ऍड करूया असे मध्ये मी कट केले टोमॅटो. अशा प्रकारे त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे सगळे टोमॅटो. म्हणजे मी 2 घेतले. आपल्याला चटणी जेवढी पाहिजे त्यानुसार घ्यायची. छान असे गावठी टोमॅटो आहे. मम्मी स्पेशली भाऊसाठी आणत असते, म्हणजे जेणेकरून कट करून खाईल. पण तो असा काही खातच नाही. थोडेसे फ्राय करून द्यायचे आपल्याला. आणि याच्यावर एक 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवले, म्हणजे छान असे सॉफ्ट होते टोमॅटो. तर आपल्याला टोमॅटो इतके सॉफ्ट करायचे की त्याची साल अलगद निघेल आणि ते छान असे सॉफ्ट होतील. म्हणजे आपल्याला वेगळं काही करायची गरज नाहीये. थोडा वेळ झाला आता आपण चेक करूया. आणि इकडे साल बघा थोडीशी नरम झालेली आहे, म्हणजे अजून थोडा वेळ शिजायचं बाकी आहे. आणि छान असं आपण थोडंसं पलटी करून बघूया टोमॅटोना. ओके, तो अजून आपल्याला थोडंसं ना इकडे क्रिस्पी करायचं आहे आणि अजून थोडेसे टोमॅटो सॉफ्ट झाले पाहिजे. थोडंसं ऑइल मी अजून ऍड करते याच्यामध्ये, थोडंसं टोमॅटो वरून. आणि आता याच्यामध्ये आपण ऍड करूया या स्टेजला लसूण पाकळ्या. त्या पण छान अशा फ्राय करून घ्यायच्या आणि त्याच्यासोबतच हिरवी मिरची सुद्धा ऍड करूया. हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ. 5 मिनिटं झालेत, परत झाकण काढून घेऊया. आणि गॅसचा फ्लेम थोडासा नॉर्मल ठेवला होता, जेणेकरून पटापट शिजेल. मस्तपैकी मिरची एक साईडनी थोडीशी फ्राय झालेली आहे. तर एकदम प्रॉपर शिजलेले आहेत टोमॅटो. गॅसचा फ्लेम आता एकदम बारीक केलाय आणि साल काढून घेऊया. बघा साल निघाली आहे, म्हणजे टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे. ते थोडंसं थंड होऊ दे, लगेच घाई करून साल काढायची गरज नाहीये. थोड्याशात आपण पलटी करूया. टोमॅटो छानपैकी शिजले. आता मी याच्यामध्ये ऍड करते सर्व एका बाउलमध्ये. थोडंसं असं स्मॅश करून मी घेतलेलं आहे इकडे चॉपर. त्याच्यामध्ये ऍड करते सगळ्या गोष्टी एक एक करून. मिक्सरला लावलं तरी चालेल. थोडंसं जाडसर आपल्याला असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. पण आता हे आहे म्हणून मी ह्याच्यात असं थोडंसं बोलतो ना असं जाडसर असं आपल्याला चटणी हवी तर त्याचप्रमाणे करायचंय. जास्त अशी बारीक पेस्ट वगैरे आपल्याला करायची नाहीये त्याची. त्याच्यानंतर आपण ऍड करूया मुळ्याची पानं आणि मुळा. त्याच्यानंतर मीठ आणि चाट मसाला. तर मस्तपैकी याला सेट करून आपण बारीक करून घेऊया. थोडंसं साईडनी झालंय मिक्स असं. अजून आपण बारीक करूया थोडंसं, म्हणजे ते मुळ्याचे पीसेस आणि ते सगळं थोडं बारीक झालं पाहिजे. वाव होतं यार. इथे मस्तपैकी मुळ्याची चटणी तयार झालेली आहे. वाव खूप अशी मस्त झाली आहे. आणि थोडंसं जाडसर बोलतो ना, जाडसरपणा पण आहे याच्यामध्ये. बघा सगळं इक्वली मिक्स झालेलं आहे आणि छान अशी जाडसर चटणी तयार झालेली आहे मुळ्याच्या भाजीची. खूप मस्त झालेली आहे. एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलंय. सो मस्त अशी झालेली आहे. पण आपण भाऊचे रिएक्शन बघूया. भाऊ आल्यानंतर ऑब्व्हियसली त्याचे रिएक्शन्स मी तुम्हाला दाखवणारच की कसं वाटते त्याला मुळ्याच्या भाजीची चटणी आणि बाकी पिठी वगैरे. कारण पिठी वगैरे पण कुळदाची खूप टायमानंतर आपण करतोय, कारण ते मध्ये आपल्याला मिळत नव्हतं चक्की वगैरे, ते तर सगळं झालंच. पण खूप टायमानंतर आपण घरातली पिठी आज खाणार आहोत. आणि त्याच्यानंतर मी आता करते भाकरी. तर भाकरीची थोडक्यात एकदम रेसिपी दाखवते. मी पीठ घेते ज्वारी आणि नाचणीचं मिक्स. एकच टाकू ना, मी भाऊ खाईल की नाही माहित नाही. पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पाणी ऍड करूया आपण थोडं थोडं करून. एकदम पण जास्त पाणी नाही ऍड करायचं, जेवढं आपल्याला लागेल. पीठ असं एकत्र होतंय, पीठ आणि पाणी तसं मिक्स करायचं. पुन्हा पाणी ऍड करूया. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते, काही ना काहीतरी वेगवेगळं असेल, काही ना काहीतरी. पण मी माझ्या पद्धतीने दाखवते की मी घरात भाकरी कशी बनवते. एक अंदाज आला ना की मग होतं. आणि जे बिगनर्स आहेत त्यांनी पण थोडं थोडं करून ट्राय केलं की तुम्हाला होईल. एवढं काय स्वयंपाक म्हणजे जास्त काही असं हार्ड टास्क वगैरे असं काही नाही. नंतर तर तुम्हाला असं होईल की अरे 5 मिनिटात झाला स्वयंपाक. म्हणजे पण इझिली करू शकतो. असं छान आपण मळून घेऊया. म्हणजे असं जास्त पण असं कडक नाही करायचं आपल्याला आणि जास्त असं सॉफ्ट पण नाही करायचं. आपल्याला हाताने असं थोपता येईल, थापता येईल अशी भाकरी. त्याचप्रमाणे कधी कधी मला कंटाळा आला तर मग मी लाटणीने सुद्धा लाटते. मोस्ट ऑफ द टाइम मला वाटते मी लाटणीनेच लाटते. आणि कधी मग असं काय असेल इच्छा झाली किंवा वेळ असला की मग हाताने. पण आता तुम्ही म्हणाल की खरी मजा त्याच्यामध्येच आहे हाताने थापण्यामध्ये, तर हो 100%. चला आपला मस्तपैकी एक भाकरीचा गोळा तयार झालेला आहे. थोडासा छान असा मळून घेतला की मग झालं. सगळीकडून लागलेलं पीठ वगैरे असं व्यवस्थित काढून घ्यायचं. आणि मग असं झाल्यानंतर या प्रकारे करून घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा गोल करायचं आणि एकदा व्यवस्थित असं हाताने गोल करून घ्यायचं. ओके, जर आपल्याला
भाकरी करायची असेल कोणती ते त्याच्यामध्ये शक्यतो गरम पाणी पण टाकतात, त्याच्यामध्ये मग पीठ ऍड करून छान असं रेस्ट करायला ठेवून देतात आणि नंतर मग भाकऱ्या करतात, तर मग ते पण छान होईल. सो आपण गोल करून घेतोय मस्त भाकरीचा. मला वाटतं आपल्या चॅनलवर मी फर्स्ट टाइम भाकरीची रेसिपी दाखवते. मला तोडकी मोडकी येते, तरी पण जे बिगनर्स आहेत ज्यांनी मला कमेंट केले त्यांनी माझ्यासारखी भाकरी नक्की ट्राय. आणि राहिला भाग आम्ही जेवण करण्याचा म्हणजे दीदी आणि मी, तर आम्ही मम्मीकडून स्वयंपाक शिकलेलो नाहीये, म्हणजे हे मी तुम्हाला सांगते. कारण कसं होतं की आम्ही तेव्हा स्कूलमध्ये होतो, शाळेमध्ये होतो आणि त्याच्यानंतर मग जबाबदाऱ्या एक एक पडत गेल्या आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतः शिकत गेलो आणि करत गेलो. मी फर्स्ट टाइम बनवली होती काळ्या वाटाण्याची आमटी. मला आत्ताही आठवते, तेव्हा मी मला वाटते 5वी 6वी मध्ये असेल, मला वाटतं 7वी मध्ये असेल, काळ्या वाटाण्याची आमटी बनवली होती आणि त्याच्यामध्ये वेलची खूप जास्त झाली होती, प्लस तो टोप सुद्धा पूर्ण सांडून गेला होता खाली. असं सगळं झालं होतं आणि मग तेव्हापासून आम्ही स्वतः करायला शिकलो. तर आम्हीच शिकलोय सगळं स्वयंपाक. आता फास्ट फूड मध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी आपल्या घरी बनवतो, जसं मी मगाशी बोलले, वडापाव, समोसा, पाणीपुरी, जे काय झालं, फ्रँकी, हे ते सगळ्या गोष्टी मोमो. त्याच्यामुळे आम्ही असं कधी मम्मीला आग्रह पण नाही केला की मम्मी तू शिकव किंवा असं काय. पण जेव्हा जेव्हा मम्मीला सुट्टी असते तेव्हा मग त्यावेळेला आम्ही बघायचो मम्मी कसं करते रेसिपी, काय बनवते. मग असं सगळं आहे. जसं की आता उदाहरणार्थ कुळदाची पिठी, ती तर मम्मीकडूनच आलेली आहे रेसिपी, पण आता मी माझ्या लग्नानंतर पण ती ट्राय करणार. आणि इव्हन दीदी सुद्धा ती करते, पण दीदी बाहेरूनच ऑर्डर करते, दीदी घरी वगैरे बनवत नाही. चला, तवा पण तापलाय, आता आपण भाकरी करूया. इथे आता 2 मीडियम साईजचे मी असे गोळे तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण एक अगोदर घेऊया, एक साईडला ठेवून देऊया. पिठामध्ये छान असा दोन्ही बाजूनी पूर्ण असं डीप करून घ्यायचं. थोडंसं पीठ इकडे परातीमध्ये असं स्प्रेड करायचं आणि त्याच्यावर मग असा गोळा ठेवायचा आणि मग हळूहळू करून सरकवत जायचं. जरी असं जमेल हाताने तरी पण, असं जमेल तरी पण. स्टार्टिंगला थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं आणि मध्ये मध्ये असं पीठ असं एकत्र घेत जायचं. त्याच्याने कसं एक बाजूने अशी कोरडी नाही पडत आणि त्याच्यामुळे भाकरी चिकटत नाही. आपल्याला समजतं की कुठे जाड वाटते भाकरी किंवा काय, कुठे काय शेप जास्त असं जाड वाटतंय, मग हळूहळू असं मधून मधून पण असं करत जायचं. भाकरी मला कधीच म्हणजे जास्त मला वाटतं नाही जमायची भाकरी, पण आम्ही बोलू शकते की हा बऱ्यापैकी थोडकी मोडकी येते मला. त्यासाठी पीठ म्हटलं ना की एकदम पातळ नाही मळायचं, असं मीडियम साईज मध्ये. आणि बघा आता आपण असं मिक्स करत राहायचं, गोल पूर्ण फिरवत राहायचं, जेणेकरून खाली लावलेलं पीठ हे छान सगळ्या बाजूनी लागतं. आणि इकडे आपल्याला असं चिकट वाटलं की हा असं आपल्याला भाकरी लागते हाताला, तर थोडंसं पीठ वरून ऍड करायचं, असं म्हणजे आपल्या हाताला भाकरी चिकटणार नाही आणि भाकरी तुटणार सुद्धा नाही. कारण थोडंसं भेगा पडले तर हे असं एकत्र इकडे हे करून असं चिकटून द्यायचं आणि तिकडे थोडंसं पीठ ऍड करायचं. आणि साईडनी करता करता मध्ये सुद्धा लक्ष घ्यायचं की आपण मध्ये सुद्धा असा हात हळूहळू लावत जायचं, जेणेकरून इक्वली सगळ्या बाजूने भाकरी नीट छान गोल पण होते आणि त्याच्यानंतर मध्ये मध्ये कुठे जाडसर राहत नाही. आणि इथे आपली भाकरी तयार झाली आहे बघा. थोडंसं साईडनी आहे, पण एवढं पण मी बोलली ना प्रॉपर येत नाही, पण आपण गोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर यानुसार भाकरी करायची. गॅसचा फ्लेम एकदम नॉर्मल ठेवायचा. त्याच्यानंतर लगेचच याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करायचं आणि भाकरीला संपूर्ण लावून घ्यायचं सगळ्या बाजूने. म्हणजे साईडच्या कड्या त्या राहायला नाही पाहिजेत, कारण मग ते दिसायला आणि ते खाण्यासाठी कडक लागतं. सगळ्या बाजूने अगदी छान असं पाणी लावून द्यायचं भाकरीला. आणि हे कंपल्सरी आहे. या पद्धतीने सगळ्या बाजूनी पाणी लावून झालं आणि छान मीडियम फ्लेम वरती आपण भाकरी शेकून देऊ. तर इथे भाकरी आपण पलटी करणार आहोत आणि पुन्हा असंच 2-3 मिनिटं ठेवून चेक करत राहायचं. मध्ये मध्ये आपल्याला जर अंदाज नसेल समजेल तर मग असं थोडंसं चेक करायचं की हा आता थोडीशी शेकली आहे, आपण पुन्हा दुसऱ्या बाजूने शेकूया. तर सगळं जेवण आपलं तयार झालेलं आहे आणि मम्मीला आता जेवायला वाढलंय. मम्मी पहिले जेवून घेते, भाऊ थोड्या वेळात येईलच, तर आपण बघूया मम्मीचे रिॲक्शन कसे वाटते मम्मीला. तो असं मम्मीचं ताट मी सर्व केलेलं आहे. पापड, भाकरी, भात, कुळदाची पिठी, लोणचं आणि आपली चटणी, मुळ्याच्या भाजी. आणि कसली मुळ्याच्या भाजीची वेगळीच झाली आणि सुंदर झाली, म्हणजे वेगळाच पदार्थ काहीतरी वाटतोय, म्हणजे आपण कधी खाल्लेला नाही ना. टोमॅटो मिक्स आहे. चपाती बघूया कसं वेगळंच पहिल्यांदाच खायला मिळतंय मला हे. पहिल्यांदाच बनवलं, पायलनी बनवले पहिल्यांदाच. खूपच मस्त. काय केलंस तू हे हा म्हणजे मला माहितीये पायलला नेहमी चांगलंच बनवते. मला माहिती नसतं पायल कोणती रेसिपी बनवणार आहे काय, पण जे बनवेल ते चांगलंच बनवणार, कारण मला माहिती असतं पायल चांगलं बनवते. पण पायल खरंच मस्त झाले, चांगली झाली ना. काय केलेस हे, म्हणजे कसं केलंयस सर्वांना सांग कसं. मम्मी शॉक, पायल रॉक असं झालं. खूप मस्त. तर त्याच्यामध्ये ना काय नाही, सिंपल आहे. फक्त आपले टोमॅटो असतात ना ते तेलामध्ये फ्राय करायचे, म्हणजे शिजवायची. कारण कच्च्या टोमॅटोची नाही करायची आपल्याला. 2 टोमॅटो घेतले मस्त, तू गावठी लाल आणले होते, ते घेतले. पॅन मध्ये तेल टाकून ते त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि त्याच्यानंतर मिरच्या, हिरव्या मिरच्या. आता लाल तिखट याच्यामध्ये ऍड नाही केलं, मसाला
हिरव्या मिरच्या, लसूण, ती सगळी रेसिपी दाखवलीच आहे. तर असं सगळं किती सुंदर लागते आणि मस्त लागते आणि भाकरी बरोबर तर ना अजूनच भारी वाटते. टेस्ट पण बघ ना काय भारी लागते ते एकदम. लसूण आहे त्याच्यामध्ये. हा, कारण आपण कसं नेहमी मुळ्याची भाजी आपल्या पद्धतीने बनवतो, पण ही वेगळीच टेस्ट आहे ना, खूपच भारी आहे. खरंच तुम्ही सुद्धा अशी करून बघा आणि जेवायला या तुम्ही. तर मम्मीकडून तर ग्रीन सिग्नल मिळाला मला. खरंच ही छान झाली. मी तर म्हणते मला कधी टिफिनला पण दे अशी बनवून. इन्स्टंट आहे, झालं होईल ना. मला अशी मस्त वाटेल मला अशी डब्याला. भाजीपेक्षा काहीतरी वेगळं, मस्त वेगळं वाटतं काहीतरी. सो मम्मीला तर खूप भाजी आवडलेली आहे. भाजीच बोलते, चटणी आवडली मम्मीला. स्वतः जरा भाऊची वाट बघते आणि भाऊला आणते समोर. भाऊ राजे आपले आलेले आहेत आणि सोबत जेवण सुद्धा करतोय. आता पिटी झाली का? आज मुळ्याची रेसिपी आहे भाई. मी कधी न खाणारा किंवा त्याच्याकडे ढुंकून न बघणारा आज माझ्या ताटात मुळा आहे भाई. आज रेसिपी केली आहे ताईने मुळ्याचं. काय नाव आहे? मुळ्याची चटणी. ठीक आहे, ही वन टाइम यूज आहे. तशा आपल्या इतर चटण्या असतात त्याच्यासारखं तुम्ही डब्यात भरून वगैरे नका ठेवू. म्हणजे जेव्हा केली तेव्हा संपवायची. हा, जेव्हा केली तेव्हा. तर मला पर्सनली मी सांगतोय, मला बिलीव्ह होत नाहीये मी मुळा खातोय. ठीक आहे, मुळा आणि तेऱ्याची भाजी मी कधीच लाईफ मध्ये खाल्ली नाही. त्या दिवशी एकदा मागे तेरा टेस्ट करून बघितलं होतं, वाटलं ते गिळगिळे. आणि वांगी पण मी आवडीने खात नाही. वांगी फ्राय केलेली खातो. तर आज मुळा आहे बाई. नेक्स्ट टाइम मुळा पाहिजे. खतरनाक. म्हणजे शेतात काम करताना जे आपलं हे असतं ना, कांदा मुळा भाकर, त्या टाइपचा हा विषय. तर ये नेक्स्ट टाइम से होना चाहिए. जब भी करोगे एक नंबर भाई. खतरनाक. म्हणजे ही रेसिपी आहे ना, जे लोक मुळा खात नाहीत ना त्यांच्यासाठी आहे. तर जे खात नाहीत त्यांना तुम्ही अशा पद्धतीचं बनवून खायला देऊ शकता. ठीक आहे. आता न खाणार खातोय मग काय, मीच न खाणार आहे तर ते बोलते. तर मुळ्याच्या भाजीची रेसिपी, परत कुळीत पिठीची रेसिपी आणि भाकरी कशी करतात हे तुम्हाला मी सगळं आजच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की या रेसिपीज बनवून आम्हाला सांगा की हा आम्ही बनवून ट्राय केल्या म्हणून आणि तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा. आणि हा, सोबत भाकरी सुद्धा केलेलीच ऑब्व्हियसली मम्मी आणि भाऊला आवडले आहे. तर तुम्ही पण ट्राय करा. आणि आजचा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, पुढे अजून नवीन नवीन छान छान रेसिपीज येतील त्या पण बघायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.